खाली लोक वर पाय, निषेध असो महापालिकेचा निषेध असो, निषेध असो महापालिकेचा निषेध असो। आमचे ना स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान जी योजना होती ती आहे ना प्रशासनाने महानगरपालिकेने आहे ना त्याच्यावर आहे ना एकच ठेकेदार आणलेला आहे, तो पण ग्लोबल टेंडर, आणि एकाच कंपनीला देणार आहे 1200 कोटीचा। मुंबई महानगरपालिकेचं जे आम्हाला SMPचं जे बजेट होतं ते एका वर्षाचं 75 कोटीचं होतं, पण 4 पट वाढवून आहे ना 350 कोटीचं केलं, आणि त्याला आहे ना आमच्याकडे महानगरपालिकेला 6 महिन्याला SMPचं टेंडर काढलं जायचं, पण त्याला लागोपाठ 4 वर्षाचं दिलेलं आहे, कंटिन्यू 1200 कोटीचं काम त्यांना दिलेलं आहे। आणि त्यांच्या विरोधात आम्ही आलेलो आहे, त्यांना त्यांच्या ज्या प्रशासनाने जे मनमानी कारभार केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन काढलेलं आहे आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आलेलो आहे। नाही, आता आम्हाला आहे ना वॉर्ड ऑफिसरकडून काही कल्पना येईल, जोपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळणार हे असेच आंदोलनं आम्ही वार्ड लेवलला, आझाद मैदानला, जिथे जिथे भेटेल तिथे रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करणार आहोत। 2000 पूर्वी दत्तक वस्ती योजना म्हणून ह्या योजना अंमलात आली। ही योजना अंमलात येण्याच्या पूर्वी पण साहेब एक गाढव वस्ती योजना होती, गाढवाच्या पाठीवरती वजन हे करून ते हे करण्याची। त्यावेळेस पूर्वी दत्तक वस्तीच्या माध्यमातून मला 30 करोड रुपये वार्षिक खर्च ह्या महापालिका करायची। तोच खर्च 2014 साली 75 कोटीवर आला। 75 कोटीमध्ये वर्षाचा वार्षिक बजेट, आणि आता तोच खर्च महानगरपालिका एक बलाढ्य ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून 1200 करोडला देते, जेणेकरून आम्ही कुठलंही पैसे न घेता महानगरपालिकेकडून लोकांकडून लोकवर्गणीतून आम्ही लोकांना मानधन दिलं, आणि त्यांनी आम्हाला केवळ सामान खर्च म्हणून आम्हाला 5400 रुपये प्रति युनिट असा खर्च दिला, आणि प्रबोधनाच्या पाठीमागे 600 रुपये प्रति युनिट 600 रुपये असा खर्च दिला। आणि ज्या वेळेस आमच्या गोरगरीब तरुणांच्या हाताला काम मिळेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही जो लढतोय आणि काम करतोय, आशावादी आहोत की आम्हाला ते रोजगार मिळेल। अशामध्ये ह्या सरकारने, आता शिंदे सरकारने ग्लोबल टेंडर आणून तेच 1200 करोडला दुसऱ्याच्या मोठ्या लोकांच्या घशात हा काम घालवण्याचं काम महापाप ही महापालिका करते, आणि हे न करता आमच्या सर्व तरुणांना रोजगार मिळावा हीच आमची या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून अशी अपेक्षा आहे। आणि हा जो निर्णय आहे हा आपण जरूर शासनापर्यंत पोचवाल अशी अपेक्षा आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करतो। 2000 सालापासून महापालिकेने एक उपक्रम राबवला होता प्रायोगिक तत्वावर, की त्याला आपण म्हणतो दत्तक वस्ती योजना, आणि त्या दत्तक वस्ती योजना ही गोरेगावच्या वॉर्डमध्येही राबवली होती लोकसहभागातून। आता लोकसहभागातून ही योजना राबवल्यानंतर लोकसहभाग अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला त्या योजनेला, आणि ती योजना संपूर्ण मुंबई शहरावर राबवली। त्यावेळी मुंबई शहरामध्ये 2000 साली जवळजवळ 250 ते 300 संस्था काम करत होत्या, आणि त्याच्यानंतर असे त्याचा प्रसार वाढत जवळजवळ 650 संस्थांनी काम केलं, आणि त्यावेळी 900 रुपये रेटवर, 900 रुपये मानधनावर हे आमचे लोक काम करत होते। त्याच्यानंतर पुढच्या वर्षाला 1200 केलं, 1300, 1500 केलं, 1800 केलं, आणि आता 5400 केलं। तीच योजना SMPच्या नावाखाली योजना आणली आणि 5400 केलं। आमचा मुद्दा एकच आहे की जी स्वच्छता आम्ही करत होतो, जी घाण आम्ही साफ करत होतो, कोविडच्या काळामध्ये आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही, आणि असं हे सगळं असताना जे काम आम्ही करतोय आता तेच काम जे ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आज ते आणलं जात आहे, तेच काम जर समजा ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आणलं जातं आहे आणि त्यांना जो 700-800 रुपये काय रेट दिला जातो, आम्हाला 180 रुपये रेट आहे। आणि आमचं असं म्हणणं की जर समजा त्यांना 750 रुपये रेट देत आहे, तेच काम तेच हे, मग तुम्ही हा आमच्यावर भेदभाव का करताय? याचा अर्थ असा आहे कुणाला तरी ह्या मुंबई शहरामध्ये जो मराठी माणूस, आज जो गरीब माणूस जो काम करतोय, ह्या मराठी माणसाला देशोधडे लावायचं काम यांनी चाललंय। आणि गुजराती मारवाड्याला ह्या ठिकाणी आज मोठं करायचं काम चालू आहे। एक माणसाला कॉन्ट्रॅक्ट देऊन तो माणूस अख्ख्या मुंबईमध्ये सगळं राबवणार आहे। आमचं असं म्हणणं आहे की जे ग्लोबल टेंडरचा रेट आहे तोच आम्हाला लोकांना द्यावा, आणि ही SMP सेवा आहे, ही स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आहे, हेच चालू ठेवावं। अन्यथा जर समजा प्रशासनाने काही गडबडी घोटाळा केला तर हे जे आम्ही सांगतोय की मुख्यमंत्री सामान्य घरातले आहेत, आणि जर मुख्यमंत्री सामान्य घरातले आहेत तर त्या सामान्य घराचा विचार करा, सामान्य लोकांचा विचार करा। तुम्ही का मारवण्याचा विचार करताय, का मोठ्या लोकांचा विचार करताय? आज हे पोटपाणी भरतायत, कोविडच्या काळामध्ये त्यांनी आपल्या जीवाचं बघितलं नाही की मी मरेल जगेल, आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना जर समजा सरकार अशा गोष्टी करत असेल तर आम्ही सरकारला धडा शिकवला राहणार नाही।
नाही राजस्थानच्या संस्थेला मतदान काही राजस्थानवाले येऊन देणार आहेत का? मुंबईमध्ये मतदान मागायला तर आमच्याच लोकांकडे येणार ना, आमच्या झोपड्या, तेव्हा आम्ही त्यांना दाखवू त्यांचं काय आहे ते. हम सब एक है, हम सब एक है. महापालिकेचं करायचं काय? खाली लोक वार पाय. निषेध असो, निषेध असो. महापालिकेचा निषेध असो. निषेध असो, निषेध असो. महापालिकेचा निषेध असो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.